विलेपार्लेतील आपल्या घराच्या खिडकीत बसून 150 पक्ष्यांच्या नोंदी टिपलेल्या या आहेत सौ माधुरी क्षितिज देशमुख. माधुरीताईंनी चक्क आपल्या खिडकीत बसून कॅमेऱ्यात टिपलेत मुंबईत दुर्मिळतेने दिसणारे पक्षी, ज्यात आहे गिधाड, समुद्री गरुड, काही ससाणे तर काही माशीमार. पक्षी निरीक्षण हे भटकंती करूनच साध्य होतं असं नाही. माधुरीताईंसारखी पक्षी निरीक्षणाची आवड असल्यास ती घर बसल्या थोडी सवड काढूनही जोपासता येते हे मात्र नक्की. कॅमेरा रेडी ठेवा आणि ज्या वेळेला पक्षी दिसेल पटकन जाऊन तेवढं एक क्लिक करून तुम्ही तुमचं काम सुद्धा करू शकता. छंद हा कसाही जोपासला जाऊ शकतो. म्हणजे आता माझा मुलगा आता 10वीत होता त्यावेळेला माझं मेन घरी राहणं झालं आणि आता बाहेर जाता येत नाही म्हटल्यानंतर मी खिडकीत येऊन बसायला लागले आणि त्यावेळेला मला अनेक पक्षी दिसू लागले. नाही तर मी कसं करायचं, काम करताना मला किचनमधनं काही दिसलं जस्ट जायचं आणि क्लिक करायचं. पण जेव्हा मी इथे पूर्णपणे स्टेशन्ड होते, कुठेही बाहेर जायचं नाही ठरवलेलं, तेव्हा मला इथे पक्षी भरपूर दिसायला लागली. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात राहूनही माधुरीताईंनी घरबसल्या पक्षी निरीक्षणाचा एक स्वच्छंद जोपासलाय. आपल्या घराच्या खिडकीतून त्यांनी आतापर्यंत पक्ष्यांच्या 150 प्रजातींची नोंद केली. त्यामधील 27 पक्षी हे मुंबईत फार क्वचितच दिसतात. इजिप्शियन वल्चर म्हणजे ते मुंबईत सहसा दिसत नाही वल्चर्स, ते मला इथे माझ्या खिडकीत बसून मला दिसलं. पैकी आता टायटलस लीफ वॉर्बलर, सल्फर बेलीड वॉर्बलर, म्हणजे हे असे वेअर जे इथे सहसा शहरात दिसत नाही ते मला माझ्या इथे खिडकीत बसून दिसलं. यामधील इजिप्शियन गिधाड, पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड, अमूर ससाणा, काही माशीमार या पक्ष्यांच्या नोंदी महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या घराच्या खिडकीबाहेर असलेल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडामुळे तिथे अनेक पक्षी येतात. या पिंपळाच्या झाडावर बसणारे पक्षी त्या खिडकीत बसून कॅमेऱ्यात टिपतात. यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय नर्तक, नवरंग, तपकिरी छातीचा माशीमार आणि हळद्या अशा अनेक पक्ष्यांची नोंद त्यांनी केली. अशा लहान पक्ष्यांसह आकाशात भरारी घेत जाणारे मोठे पक्षी जसे की पेरेग्रीन फाल्कन, अमूर ससाणा, शिकरा, ओरिएंटल हनी बजड, पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड या पक्ष्यांचेही फोटो त्याने आपल्या खिडकीत बसून टिपलेत. लहानपणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील भेटीमुळे आपल्यात पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाल्याचं माधुरीताई सांगतात. दरवर्षी आम्ही गावाला जायचो, त्यामुळे तिकडे तर आम्हाला भरपूर दिसायचेच पक्षी. पण मी प्रायमरीमध्ये असताना माझ्या गावांनी आम्हाला SGNPला ते ट्रेलला घेऊन गेले होते आणि तिकडे मी पहिला पक्षी वेगळा बघितला असेल तर तो हळद्या, म्हणजे आपला इंडियन गोल्डन ओरिओल. तेव्हापासून मला असं ते बघण्याची आवड निर्माण झाली. मी माझ्या वडिलांमुळेच म्हटलं तरी चालू शकेल. ते सिटीझन सायन्स या संकल्पनेचे माधुरीताई एक उत्तम उदाहरण आहे. कारण त्या या टिपलेल्या नोंदी केवळ आपल्यापर्यंत ठेवत नसून त्या ईबर्ड सारख्या संकेतस्थळावर त्याची नोंद करतात. त्यामुळे जागतिक पातळीवर शहरी जैवविविधतेचा हा ठेवा नोंदवला जातो. एकंदरीत काय, माधुरीताईंची ही आवड शहरी जैवविविधतेच्या नोंदीची एक आदर्श उदाहरण आहे. तुम्ही घरबसल्या असे पक्षी निरीक्षण करता का? आणि त्यामध्ये तुम्हाला कोणते पक्षी दिसतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.